नागपूर उच्च न्यायालय भरती शिपाई हमाल प्रश्नपत्रिका सराव. सामान्य ज्ञान अति महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. नागपूर उच्च न्यायालय भरती प्रश्न क्रमांक 1. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या किती असते? तर न्यायाधीशांची संख्या किती असते? याचे उत्तर आहे 94. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न. पानिपत पहिली लढाई कधी झाली? पानिपतची पहिली लढाई कधी झाली मित्रांनो? याचं उत्तर आहे 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3. 1858 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर पर्याय आहेत मुंबई, चेन्नई, कोलकाता, अलाहाबाद. तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई. मुंबई या ठिकाणी 1845 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले होते. पुढील प्रश्न. ज्याने अभ्यास केला तोच परीक्षा पास होणार या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. कोणतं वाक्य आहे ते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संख्यार्थी. पुढील प्रश्न. खालीलपैकी स्त्रीलिंग शब्द ओळखा. स्त्रीलिंग शब्द ओळखायचे ते खालीलपैकी दिलेल्या शब्दामधील. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. पोथी आणि शाळा ही स्त्रीलिंग शब्द आहेत. पुढील प्रश्न. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी. आपण गरिबांना मदत करावी या वाक्यातील सर्वनाम ओळखायचे आहे. तर आपण हे या वाक्यातील सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. कणेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कणेचे पाणी हे आत्मचरित्र प्र. केआत्रे यांचे आहे. पुढील प्रश्न. अलीकडचे 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना अलीकडचा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढील कादंबरीचे लेखक कोण आहेत? या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रायगड. पुढील प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात मोठे नदी खोरे कोणत्या नदीचे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणास चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? याचे योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके. पुढील प्रश्न. भारतात हा दिवस मतदान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर कोणत्या दिवसाला मतदान दिन म्हणून ओळखले